सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5 संन्यास योग श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः। तेव्हा अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, देवा हो, तुमचे कसले बोलणे आहे। दोन्हीपैकी कोणतेही एकेच निश्चितपणे असले तरी त्याचा मनाने विचार करता आला असता। देवा, हे युद्ध करावं का न करू नये मला काही कळेनासं गेलेलं आहे। तेव्हा पूर्वी सर्व कर्माचा त्याग करावा असं तुम्हीच विस्ताराने पहिले सांगले म्हणलं। देवा, सर्व कर्माचा त्याग करावा आणि पुन्हा कर्मयोगाच्या ठिकाणी भर देण्याविषयी प्रोत्साहित का करता। भगवान श्रीकृष्ण, तुम्ही सांगितलेलं आहे की चांगलं कर्म करावं, चांगलं कर्म केल्यानंतरच असणारं जे आपल्याला सर्व देव धर्म भेटणार आहे। मग कर्माच्या ठिकाणीच आहे ते तुम्ही करा म्हणते आणि आज युद्ध करा म्हणून लागलेलं आहे। हे युद्ध करणं म्हणजे चांगलं कर्म आहे का, असं अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागले। तेव्हा श्रीकृष्ण तुम्ही असे दोन्ही बाजूने तुम्हीच बोलता म्हणलं, चांगलं बी कर्म करा आणि वाईट बी करा, तर युद्ध करणं म्हणजे वाईट आहे म्हणलं। मग तेव्हा दोन्ही असं तुम्ही बोलत असल्यामुळे आम्हाला अज्ञानी लोकांना आमच्या मनामध्ये संशय आलेला आहे, युद्ध करावं का करू नये हे संशय माझ्या मनामधून गेलेलं नाही, या संशयाचा उलगडा होत नाही। देवा, असं दोन्ही गोष्टी तुम्हीच सांगत आहात असे अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागले। तर एक तत्व सांगायचे असेल तर निश्चयात्मक एकार्थक सांगितले पाहिजे। देवा, तुम्हाला दुसऱ्याने शिकवायच पाहिजे काय, यासाठीच मी तुम्हाला श्रेष्ठांना विनंती केली होती की तत्वज्ञान गंभीर तर्काने सांगू नका, परंतु मागचे राहू दे। देवा, आता तरी दोन्ही मार्गातील चांगला मार्ग कोणता, तो चांगला कसा यासंबंधी स्पष्टीकरण करावे। देवा, आता दोन्हीपैकी मार्ग युद्ध करावं का करू नये। युद्ध केल्यानंतर वाईट कर्म आहे, युद्ध करणं गेलं चांगलं कर्म आहे, तर कोणतं काय करावं का रे तुम्ही सांगा असे अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागले। याचा परिणाम हितकार होतो, आचरण करण्यास जो अत्यंत सुलभ आहे आणि त्याचे अवलंबन केले तर निश्चित फलप्राप्ती होते। देवा, चांगलं आचरण करण्यासाठी सोपं मार्ग कोणता आहे आणि कोणतं मार्गाने जर मी गेलो तर निश्चित फळप्राप्ती आहे ते मला सांगा, असं असणार आहे। अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागले, ज्याप्रमाणे जेव्हा माणसाला झोप लागलेली आहे तर त्या झोपेमध्ये लागल्यानंतर त्याला अडथळा येऊ नये आणि अडथळा बी येऊ नये आणि झोपेत झाल्यानंतर तो प्रवास करू लागलेला आहे, तो बराच प्रवास संपला जातो। अशा प्रकारे सुखदायक आसन ज्यात आहे अशा वाहनाप्रमाणे परमार्थाचा आचरण्यास सोपा असलेला मार्ग मला सांगा। म्हणून भगवान अर्जुनाला म्हणू लागले की जेव्हा एक माणूस बसमध्ये एस टीमध्ये प्रवास करू लागलेला आहे आणि प्रवास केल्यानंतर त्याला असणारं जे बराच वेळ त्याचा रस्ता संपला जातो आणि त्याला झोपही यावं आणि त्याच्यात इथे त्याला झोप आल्यानंतर त्याचा रस्ताही संपतो आणि झोपही येतो, मग ते कोणत्या वाहनामध्ये बसावं। त्याचप्रमाणे देवा, मला कोणत्या मार्गाने जावं, युद्ध करावं करून येते मला सांगा, असं अर्जुनाने बोलू लागला। अर्जुनाच्या बोलण्याने देव अत्यंत आनंदित झाले आणि अर्जुनाला प्रसन्न होऊन म्हणू लागले, अर्जुना, तुझ्या म्हणण्याप्रमाणेच होईल म्हणलं। तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जसं कामधेनूसारखी आई ज्या नशिबवानाला मिळते त्याला आकाशातील चंद्रसुद्धा खेळायला मिळू शकते म्हणून श्री भगवान शंकराच्या कृपेमुळे उपमन्यूचे मनोरथ पूर्ण झाले आणि कधीही उणीव भासणार नाही असा क्षीरसमुद्र दूध भातासाठी दिला म्हणलं। जसं भगवान शंकराची भक्ती केल्यानंतर उपमन्यूला भगवान शंकरानं दह्या दुधाचं समुद्र दिलं म्हणलं, कधीही संपणार नाही म्हणलं। जशा नशिबाला कामधेनू आई मिळालेली आहे तर त्या कामधेनू आई मिळाल्यानंतर त्याला म्हटलेलं मिळू शकते म्हणलं, चंद्र म्हणलं तर चंद्र मिळू शकते म्हणलं। तसं दातृत्वाचे घर असलेला श्रीहरी असा असणारा कल्पतरूसारखा देव असलेला, कामधेनूसारखा भगवान शंकरासारखा असा देव असलेला श्रीहरी अर्जुनाच्या स्वाधीन झालेला आहे आणि अर्जुना, तुझे निवासस्थान काय होणार नाही म्हणलं, अर्जुन म्हटलेलं मिळणार आहे। यामध्ये अघटित असे काही नाही म्हणलं। म्हणून श्री लक्ष्मीनाथासारखा धनी असताना भक्तांना आपल्या इच्छेनुसार त्याच्याजवळ मागितले पाहिजे म्हणलं। तर अशा भगवान श्रीकृष्ण लक्ष्मीचाच पती आहे, तर त्याच्या मागितलेली इच्छा पूर्ण करतो म्हणलं। म्हणून अर्जुनाने जे मागितले ते प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने त्याला दिले। श्रीकृष्ण अर्जुनाला काय बोलले तेच मी तुम्हाला सांगेन म्हणलं। श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, कर्मसन्यास आणि कर्मयोग विचार केला असता तात्विक दृष्टीने दोन्हींनाही मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत म्हणलं।
तरी पण ज्ञानी अज्ञानी अशा सगळ्यांनाच कर्मयोगाचे आचरण करणं सुलभ आहे म्हणलं. ज्ञानीला अज्ञानाला कर्मयोगाने चालणे सोपं मार्ग आहे म्हणलं. म्हणून बालकांना, लहान मुलांना, वृद्धांना पाण्यात तरून जाण्यास नाव जसे सोपे आहे म्हणलं, सोपे साधन आहे. त्या नावेमध्ये बसण्यासाठी स्त्री पुरुष लहान मोठं बंधन आहे का? नाही म्हणलं. तसं असणारं जसे नाव सोपी आहे त्याप्रमाणेच हे भगवान त्याप्रमाणे सारासार विचार करून पाहिले असता हे कर्मयोग सर्वांनाच सोपं आहे म्हणलं, ज्ञानाला आणि अज्ञानाला. यामुळे कर्मसन्यास फळ अनायास प्राप्त होते म्हणलं. यासाठी आता तुला कर्मसन्यासाचे काय लक्षण आहेत ते लक्षणं सांगतो, ऐक म्हणलं. तेव्हा दोन्ही ज्ञान आणि अज्ञान दोन्ही मार्गाने चालल्यानंतर कोणती फलप्राप्ती मिळते त्याचे एक रूपपणे सहजपणे कळेल म्हणलं. मी सांगतो म्हणलं. जसं ज्या माणसाला प्रिय वस्तू आहे त्या वस्तूची आवड आहे आणि त्या वस्तूची आवड असतात तिचे स्मरण करत नाही, कोणत्याही विषयभोगाची इच्छा करीत नाही, मेरू पर्वताप्रमाणे सदैव स्थिर असतो. ज्यांच्या अंतःकरणात मी माझे असे पूर्ण नष्ट झाले आहे तो नित्य संन्यासी आहे हे जाणून घे. ज्यांच्या अंतःकरणात मी केल्यानंच होणार आहे, मी करण्याशिवाय काही होणार नाही, सर्व करिता मीच आहे असं जर गर्व आलं आणि ते गर्व त्याचं नष्ट झालं तरच ते संन्यासी आहे म्हणून जाणून घे. जो मनाने अहंमतारित झाला त्याचे सर्व विषयांचे अस्तिकचे बंधन तुटून जातात, म्हणून त्याला अनायासे सतत सुख प्राप्ती होते. म्हणून त्याचं गर्व जेव्हा नष्ट झालं तर त्याला आपोआप आहे ते सुख प्राप्त होते म्हणलं. सुख मागायची गरज नाही म्हणलं. अशा द्वंद्वविरहित पुरुषाला घरदाराचा त्याग मुद्दामा करावा लागत नाही म्हणलं. त्याला घरदाराचा त्याग करून कुठं मला सुख दे देवा म्हणायची गरज नाही म्हणलं. तर त्या कारण अहम्मचा विचार करणारे त्याचे मन स्वभावातच अनासक्त झालेले असते. पहा, अग्नी विजून गेल्यावर त्याची राख होते, कापसात सुद्धा गुंडाळून ठेवता येते म्हणजे अग्नी विजून गेल्यावर. त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीत विषयभोगाचे संकल्प नाहीत तो विषयरूपी उपाधीत असला तरी त्यामध्ये गुंतून पडत नाही, तो कोणत्याही कर्मबंधनात बद्ध होत नाही. संन्यास मार्गामध्ये प्रथम संकल्प नाहीसा होणे आवश्यक असते म्हणून तेव्हाच संन्यास घडतो. म्हणून कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीचे फल समानच आहेत म्हणून अर्जुना, सर्वता जे अज्ञानी लोक आहेत ते संन्यास ज्ञानयोग कसे जाणू शकतील म्हणून ते पुरुष अज्ञानी असतात. जे अज्ञानी लोक आहेत ते संन्यास ज्ञानयोग कसे जाणू शकतात म्हणून ते पुरुष अज्ञानी असतात. म्हणून हे मार्ग वेगवेगळे आहेत असे म्हणतात. खरोखर पाहिले तर प्रत्येक दिव्याबरोबर वेगवेगळा प्रकाश असतो. काय दिवे जर कितीही असले तर सर्वाचा प्रकाश एकच असतो, पण प्रत्येक दिव्याचा एखादा लाल, एखादा पिवळं, एखादा हिरवं प्रकाश असतो का? राहणार नाही म्हणून. परंतु दोन्हीपैकी एकाच मार्गाचे यथाशास्त्र अनुष्ठान ज्यांनी केले आहे, दोन्ही मार्गाचे ज्ञान आणि अज्ञान मार्गाचे दोन्ही अनुष्ठान ज्यांनी केले आहे त्याने त्यातील सत्वरूप अनुभवले म्हणजे चांगलं रूप कोणतं आहे त्यांना अनुभवलेलं आहे म्हणून ज्यांना अनुष्ठान केलेलं आहे ते पुरुष दोन्ही मार्गांना फलाच्या एक रूपामुळे एकच म्हणतात. कर्मसन्यासाला ज्या फलाची प्रवृत्ती होते ते फळ कर्मयोगाना ज्ञान मार्गाने मिळविता येते, म्हणून दोघेही सहजच एकरूपच आहेत. म्हणून ज्याप्रमाणे आकाश आणि पोकळी यामध्ये भेद नाही त्याप्रमाणे जो कर्मयोग आणि कर्मसन्यास यांच्यातील दोन्ही एकच आहेत म्हणजे हे ओळखता येते. म्हणजे संन्यास योग ज्याने अभिन्नपणे पाहिले त्याच्या ठिकाणी ज्ञानाचा उदय झाला आणि त्यानेच आत्मस्वरूप फल पाहिले. कर्तृत्वाभिमान व फलासक्ती टाकून ईश्वरार्पण बुद्धीने केलेले काम तोच मुक्तिपंथ आहे. त्या मार्गाने जो मोक्षपर्वतावर चढतो तो ब्रह्मसुखाच्या शिखरापर्यंत त्वरेने जातो. निष्काम कर्मयोगाचे अनुष्ठान न करता जे एकदम कर्मयोगनिष्ठा टाकून देतात, संन्यास मार्गाचे अवलंबन करतात, त्यांना संन्यासाची प्राप्ती होत नाही. म्हणून आपण जे काम केलो चांगले कर्म करून आणि केलेलं काम त्या भगवान श्रीकृष्णाला अर्पण केलं पाहिजे तरच त्याला मोक्षप्राप्ती आहे आणि तो मोक्षरूपी पर्वतावर चढतो आणि तो ब्रह्मसुख त्याला प्राप्त होतो. म्हणून निष्काम कर्मयोगाने अनुष्ठान न करता जे एकदम कर्मयोगनिष्ठा टाकून देतात, संन्यास मार्गाचे अवलंबन कर्म करतात, त्याला संन्यासाची प्राप्ती होत नाही. ज्याने मनाला भ्रांतिरूप संसारापासून काढून घेतले आहे म्हणून गुरुच्या उपदेशाने शुद्ध केले
आत्मस्वरूपात स्थिर केले. मीठ जोपर्यंत मिठाच्या रूपात असते तोपर्यंत ते अल्पमर्यादित असते, पण ते समुद्रात टाकले तर ते समुद्राशीच एक रूप होऊन जाते म्हणलं मीठ. ज्याचे चित्त संकल्पापासून काढले गेल्यामुळे चैतन्य स्वरूप झाले, तो देहाने परिमित असला तरी चैतन्य रूपाने तिन्ही लोक व्यापून टाकतो म्हणलं. संकल्प नाशानंतर कर्ता कर्म कार्य या त्रिपुटीचा व्यवहार थांबला. यावरही तो व्यवहार करीत असला तरी तो तत्वता त्याचा कर्ता होत नाही. अर्जुना, कर्मयोग्याच्या ठिकाणी मी देह आहे अशी जाणीव नाही तर त्याच्या ठिकाणी कसले आणि कोणते कर्तृत्व उरणार सांग बरे. तत्वज्ञ पुरुषाच्या कर्मयोगाच्या ठिकाणी देह त्यागापासून जीवनमुक्तीतच अव्यक्त परमात्म्याचे सर्व गुण ठिकाणी स्पष्टपणे अनुभवास येतात. इतर वेळी तो सुद्धा अन्य सामान्य मनुष्याप्रमाणे देहधारी मनुष्य दिसतो आणि त्यांच्याप्रमाणे सर्व व्यवहार करतो. तो डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, परंतु त्या व्यवहारामध्ये तादाम्य पावत नाही. तो मृदू कठीण स्पर्शाला जाणतो, नाकाने सुगंध सेवन करतो, समायुच्य बोलणे त्यालाही शक्य असते. योग्य वेळी योग्य तो आहार घेतो, टाकायचे असेल ते टाकतो, झोपेच्या वेळी सुखाने झोपतो, आपल्या इच्छेनुसार तोही चालत असलेला दिसतो. असे तो सर्व खरे व्यवहार करतो. पण एक एक करून काय सांगावे असा तो कर्मयोगी श्वासोच्छ्वास डोळ्यांच्या पापण्याची उघडझाप याप्रमाणे सर्वच कर्मे करीत असतो. हे सर्व व्यवहार सामान्यप्रमाणे त्यांच्या ठिकाणी असतात, परंतु ब्रह्मज्ञान सामर्थ्यामुळे त्यांच्या ठिकाणी कर्माच्या कर्तेपणाचा अहंकार नसतो. जेव्हा तो अज्ञानरूपी शयेवर निसतो तेव्हा तो सुखाच्या स्वप्नात दंग होतो, परंतु ज्ञानाचा उदय झाल्यावर तो जागृत होतो, म्हणून तो आपणाला कर्ता मानित नाही. आता सर्वेंद्रियाच्या वरती चैतन्याच्या आश्रयाने आपापल्या विषयाशी व्यवहार करतात. ज्याप्रमाणे घरातील व्यवहार दिवाच्या प्रकाशात चालतात, त्याप्रमाणे ह्या शरीराचे आणि देहाचे योगाने योगयुक्तीची सर्व कर्मे घडतात. ज्याप्रमाणे कमलपत्र पाण्यात राहून भिजत नाही, त्याप्रमाणे तो सर्व कर्मे करून कर्मबंधात बाध्य होत नाही. अर्जुना पहा, ज्या क्रियेत चांगले वाईट अशी बुद्धीची निश्चयात्मक भाषा ऐकू येत नाही, जेथे मनाचा संकल्प नसतो, अशा इच्छारहित क्रियेला शारीरिक कर्म म्हणतात. हे तो तुला सोप्या मराठी भाषेत ऐकायचे असेल तर ते निरूपण ऐक. ज्याप्रमाणे लहान बालकाची हालचाल जशी केवळ शारीरिक असते, त्याप्रमाणे कर्मयोगी आपले कर्मे केवळ शरीराने करतात. पृथ्वी, आकाश, तेज, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतापासून बनलेले हे शरीर झोपेत जेव्हा निश्चित होऊन पडते तेव्हा स्वप्नात एकटे मनच व्यापार करीत असते म्हणून. अर्जुन, या वासनेचा प्रभाव एवढा आहे की वासनेचा व्यवहार देहाला जागे होऊ देत नाही, परंतु सुख दुःखाचे अनुभव मात्र भोगायला लावते. ज्या कर्माची इंद्रियांना जाणीव नसते असे कर्म घडते, मात्र त्याला मानसिक कर्म म्हणतात. कर्मयोगी ते मानस कर्म करतात, परंतु त्या कर्मामध्ये ते बद्ध होत नाहीत, कारण त्यांची अहंकाराची संगत सोडलेली असते. ज्याप्रमाणे एखाद्या वेळेस जर भूतबाधा झाली, त्या भूतानं त्याला जर झपाटलेल्या माणसाचे चित्त जसं भरमिष्ट होते म्हणलं, आणि त्याच्या इंद्रियाच्या व्यवहारात एक सूत्रीपणा दिसत नाही. तो रूप पाहतो, बोललेले ऐकतो, तोंडाने शब्द उच्चारतो, परंतु आपण काय करतो याचे त्या भूत बाधा झालेल्या माणसाला भान नसते. हे राहू दे, ते हेतूशिवाय जे जे कर्म घडते ते केवळ इंद्रियाचे कर्म हे जाणावे म्हणून जे आपण वाईट कर्म करतो हे इंद्रियाचेच कर्म आहेत म्हणलं. मग सर्व विषयांचे निश्चयात्मक ज्ञान होते, ते बुद्धीचे कर्म आहे हे तू ओळखून घे. जे निष्काम बुद्धीला योग्य अयोग्य विषयासाठी प्राधान्य देतात, मनपूर्वक कर्म करतात, ते ज्ञानपूर्वक कर्मत्याग केलेल्या पुरुषापेक्षा मुक्त असतात. बुद्धी, मन व स्थूलदेह त्यांच्या ठिकाणी अहंता नसते, ते कर्म करीत असतानाही शुद्ध झालेले असतात. कर्तेपणाचा अभिमान टाकून जे कर्म केले जाते तेच खरे निष्कर्म होय. मर्मज्ञान ज्यांना गुरुपासून प्राप्त झाले आहे ते निष्कर्माचे रहस्य जाणतात. शांतरसाची भरती मर्यादा सोडून ओसंडत आहे, कारण शब्दातीत असणारा अभिप्राय शब्दाने सांगता आला. या ठिकाणी
ज्याच्यावरील इंद्रियाची पकड पूर्णपणे नाहीशी झाली त्याच अधिकारी पुरुषाची हे व्याख्यान ऐकण्याची योग्यता आहे. यावर संत श्रोते म्हणतात, ह्या विषयांतर राहू दे, श्लोकाच्या संगतीची सुसूत्रा बिघडून जाईल, म्हणून कथेचे सूत्र सोडू नका. हे मनाला जाणण्यास बिकट आहे, बुद्धीला तर बारकाईने पाहता ही सापडत नाही. ते दैव अनुकूल असल्यामुळे तुला सांगितलं आहे. म्हणून जे मूलतः शब्दाच्या पलीकडे आहे ते शब्दाच्या साह्याने सांगता आले तर याहून दुसरे काय प्रयोजन आहे. म्हणून तू केवळ कथा सांग. श्रोत्यांची तीव्र उत्कंठा लक्षात घेऊन निवर्तीदासाचे शिष्य ज्ञानदेव म्हणाले, श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद आतापर्यंत ऐकत आलात आणि तथापि पुन्हा अजून लक्ष द्या. श्रीकृष्ण मी आवाज अर्जुन संवाद सांगणार आहे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की सिद्ध पुरुषाचे लक्षण तुला पूर्णपणे सांगतो, ते तू मनापासून लक्ष दे, असे श्रीकृष्णाला अर्जुनाला म्हणू लागले. या जगात आत्मयोग संपन्न असून कर्मफलाला विटला आहे. त्याच्या घरात आपण होऊन प्रवेश करून शांतीत त्याला वरते. दुसरा अनात्मज्ञानी इच्छेच्या दोराने सुखदुःखाच्या फलभोगाच्या खुंटेला कर्मबंधनाने बांधला जातो. जसं फलासक्त पुरुष ज्या निपुणतेने उत्सुकतेने कर्म करतो, फळ मिळावं म्हणून जे जे काम करतो म्हणलं, त्याप्रमाणे निष्काम कर्मयोगी सर्व कर्म करतो, परंतु मी करता आहे असा अभिमान त्यांच्या ठिकाणी नसतो. कर्माचा तो त्याग करतो. तो जिकडे पाहतो तिकडे पूर्ण जग आनंदमय होते. तो सांगेल ते ब्रह्मज्ञान आणते. तो 9 छिद्राच्या देहात असूनही देहाशी तादात्म्य नसल्यामुळे ते असून नसल्यासारखा असतो. कर्म करीत असताना काही न केल्यासारखे असतो. ज्याप्रमाणे तो सर्वेश्वर तत्वता क्रियाशून्य दिसतो, परंतु तोच विश्वाची रचना करतो असे दिसून येते आणि त्याला त्रैलोक्याचा निर्माता असे म्हणावे. तर कोणत्याही कर्माने तो लिप्त होत नाही, कारण त्याची उदासीनता तिळमात्रही ढळत नाही. त्याची सहज स्वरूप स्थिती मोडत नाही. अकर्तेपणालाही उणीव येत नाही, तरी पण तो महाभूतांचा चांगला समुदाय निर्माण करतो. म्हणून जगातील प्राणीमात्राच्या ठिकाणी तो ईश्वर रूपाने आहे, परंतु कोणाची केव्हाही कोणत्याही प्रकारची अभिलाषा धरत नाही किंवा सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल त्याला काही माहीत नसते. प्राणीमात्राकडून होणारी सर्व पाप पुण्य जवळ घडत असताना तो त्याकडे पाहत नाही. एवढेच नव्हे तर त्याचा साक्षीही होऊन राहत नाही. मग दुसरी गोष्ट कशाला, तो शरीराच्या संगतीने साकार होऊन अनेक लीला करतो, तरी पण त्यांच्या अमूर्तपणात मलिनता येत नाही. तो जगाची उत्पत्ती पालन संहार करतो असे त्याच्या स्वरूपाबद्दल जगात बोलले जाते. ते केवळ अज्ञान आहे असे समज. जेव्हा अज्ञान समूळ नष्ट होते, भ्रमाची काळजी दूर होते, मग त्याला ईश्वराचे अकृतत्व वास्तव रूपाने पटते. आणि ईश्वर अकर्ता आहे असे पटले तरी जीव हा मूलतः परमात्माच आहे. त्यामुळे मी आत्मा आहे असा अनुभव जाण की परमात्मा अकर्ता आहे, त्यामुळे मीही अकर्ता आहे असा प्रत्यय येतो. ज्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा उदय झाला आहे अशा पुरुषाला त्रिलोकात भेद कसा दिसेल. तो आपल्या अनुभवाने सारे जगच मुक्त आहे असे पाहतो. ज्याप्रमाणे पूर्व दिशेच्या राजवाड्यात सूर्योदय झाल्याबरोबर प्रकाशाची दिवाळी सुरू होते, इतर सर्व दिशातील अंधकार नाहीसा होतो. म्हणून आत्मसाक्षात्काराचा निर्णय बुद्धीच्या निश्चयाने झाला म्हणजे साधक स्वतःला ब्रह्मरूप मानतो आणि आत्मरूपता प्राप्त होण्यासाठी अहंग्रह ध्यानाची तो सातत्य राखतो. असे सर्वव्यापक उत्कृष्ट ज्ञान ज्यांच्या अंतःकरणाचा शोध घेत आहेत, त्याचे अभेद दृष्टी मी शब्दात काय वर्णन करू. ते आपल्याला ब्रह्म पाहतात, त्याप्रमाणे जगाला देखील ब्रह्मच आहे असे समजतात. हे सांगणे काय नवल आहे. खरे भाग्य कौतुकाला देखील दैन्य पाहत नाही, त्याप्रमाणे विचार हा भ्रांतीला जाणत नाही. सूर्याला अंधकाराचे स्वरूप मनातही दिसत नाही. म्हणून मनातही दिसू शकत नाही. सूर्याला अंधकाराचं स्वरूप मनात दिसत नाही. सूर्य उगवल्यानंतर अंधकार नाहीच होणार आहे. अमृताच्या काळी मृत्यूची वार्ताच पडत नाही म्हणलं, कारण अमृतच आहे, तर मृत्यूची का वार्ता पडत नाही म्हणलं. ते राहू दे. ज्याप्रमाणे चंद्राला उष्णतेची आठवणच नसते म्हणून, अनुभव नसतो म्हणून, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाला जीवामधील भेदाची कल्पनाच येत नाही. अशा स्थितीत हे चिरट आहे, हा हत्ती आहे, अथवा अंतेज आहे, हा ब्राह्मणापालिकडचा परका आहे, हा माझा मुलगा आहे, असा भेद त्याच्या ठिकाणी कोठून उरणार. अथवा ही गाय, हे कुत्रे, एक थोर एक नीच, हे अधिक बोलणे असो. जागृत अवस्थेत मनुष्याला स्वप्न कसे दिसेल. जर देहात अहंकार असेल तर जगात भेद दिसेल. तो आधीच समूळ नाहीसा झालेला असतो, मग भेद कसा राहील.
म्हणूनच ते सर्व ठिकाणी सर्व काळी सम असणारे भेदशून्य अद्वितीय ब्रह्म आपणच आहोत हे समदृष्टीचे रहस्य संपूर्ण तो जाणतो. ज्यांनी विषयाचा संबंध न सोडता इंद्रियाचा निग्रह न करता इच्छेच्या अभावामुळे अलिप्तता अनुभवली, जे लोकरीतीला अनुसरतात, लौकिक व्यवहार पाळतात, परंतु संसारी लोकांच्या ठिकाणी असलेले ब्रह्मविषयक अज्ञान त्याने टाकून दिलेले असते. ज्याप्रमाणे लोकांत पिशाच असूनही लोकांना ते दिसत नाही, त्याप्रमाणे समदृष्टी असलेला ज्ञानी सामान्य लोकांप्रमाणे व्यवहार करतो, म्हणून सामान्य लोकांना तो ओळखता येत नाही. वाऱ्याच्या संयोगाने पाण्याची लाट होऊन ती पाण्यावरच लोळते, परंतु सामान्य लोक त्या लाटांना पाण्याहून भिन्न आहेत असे म्हणतात. नामरूपाखेरीज ज्ञानी पुरुष आणि ब्रह्म यांच्यात तत्वता भेद नाही. एरवी खरे पाहता त्याचे मन सर्वत्र अद्वैत पाहते, तर खरोखर ब्रह्मच आहे. अशा प्रकारे ज्यांना समदृष्टी असते अशा पुरुषाची काही लक्षणे असतात, ती तिला थोडक्यात सांगतो, ऐक. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, अरे मर्गजळाच्या पुराने श्रेष्ठ पर्वत जसा होऊन जात आहे, त्याप्रमाणे इष्ट किंवा अनिष्ट गोष्टी प्राप्त झाल्यावर तो हर्ष खेद मानून विकारी होत नाही. अर्जुना, तोच खरोखर निसंशय निश्चय समदृष्टीचा वस्तुता असा आत्मसंपूर्ण पुरुष तत्वता ब्रह्म आहे असे श्रीकृष्ण म्हणाले. अरे जो आत्मसुखाला सोडून इंद्रियाच्या गावी येत नाही, तो विषय सेवन करीत नाही, यात आश्चर्य ते काय. अंतकरणात असलेल्या आत्मसुखाच्या अमर्याद स्वाभाविक समृद्धतेने तो भरलेला असतो, म्हणून सुख मिळवण्यासाठी विषयाकडे प्रवृत्त होत नाही. अर्जुना, असे सांग की जो कमलपत्राच्या पात्रात शुद्ध चंद्रकिरणाचे सेवन करतो, तो चकोर पक्षी वाळूचे कण चाटील काय. त्याप्रमाणे ज्याला उत्कृष्ट आत्मसुख स्वतःच्या ठिकाणी प्राप्त झाले, त्याच्याकडून विशेष सहजतेने टाकले जातात. हे मी काय नवीन सांगावे. तरीसुद्धा कौतुकाने चांगला विचार करून पहा, या विषयांच्या सुखाने कोण फसविले जातात. ज्याने आत्मसुख अनुभवले नाही तेच या विषयामध्ये रंगून जातात. जसा भुकेला आणि दरिद्री मनुष्य तूच सुद्धा खातो, किंवा तानेने व्याकुळ झालेली हरणे भ्रमाने मार्गावरील खऱ्या पाण्याला न ओळखून मर्गजळाला पाणी समजून माळ रानाकडे पाण्याच्या ध्यासाने पळत जातात. जसं भूक लागलेला माणूस दरिद्री असेल तर तो एखाद्या वेळेस झाडचं पानवी खाऊ शकतो. म्हणून हारलेला ताण लागलेली आहे आणि रानामध्ये पळू लागलेले आहेत, पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ते मर्गजळ म्हणजे पाण्यासारखं दिसतो आणि ते पाणीच आहे म्हणून धावत अज्ञानपणामध्ये माळरानाकडे जसं पळतात. म्हणून त्याप्रमाणे ज्याला आत्मस्वरूप ओळखण्याची दृष्टी नाही, त्याला सुखाचे नेहमी अभाव असतो, म्हणून त्याला विषय चांगले गोड वाटतात. एरवी विषय भोगणे दूर राहावं, पण या विषय भोगणे संसार भोगणे दूर राहावं, पण या संसारामध्ये सुख आहे असे बोलणे सुद्धा योग्य नाही. कारण या विषयात आणि या संसारात जर सुख जर राहिले असतं तर जगामध्ये जे असणारे जे वीज आहे, विजेच्या चमकणीनं जग जर उजळले असते का म्हणलं, सूर्यासारखा प्रकाश पडते का म्हणलं, पडणार नाही म्हणलं. तसं जर या संसारामध्ये जर विषयात जर जसं ह्या संसारामधलं सुख म्हणल्यानं आकाशामध्ये वीज चमकल्यानंतर जगाला वीज प्रकाश देऊ शकते का? एक क्षणभरच प्रकाश देते, पण जगाला प्रकाश शेवट देऊ शकणार नाही. तसं या विजेच्या चमकण्यासारखं संसारामधलं सुख आहे म्हणलं, हे सुख नाशवंत आहे म्हणलं. म्हणून जसं वारा आणि पाऊस आणि ऊन यापासून ढगाच्या सावलीने जर माणसाचं संरक्षण झाले जर असते तर आपण एवढं 3 मजली इमारत बांधायची काय गरज राहिली असती म्हणलं. पण इमारत बांधायची गरज नाही. म्हणजे हे ढग, वारा, पाऊस, ऊन हे त्या ढगाच्या सावलीनं तात्पुरतंच आपल्याला हे समाधान देणार आहे म्हणलं, एक क्षणिक आपल्याला संरक्षण होणार आहे म्हणलं. पण कायमस्वरूपी असणारं या ठिकाणी आपल्याला वारा, ऊन, ढग यापासून वारा, ऊन, पाऊस यापासून ढगाची सावली कायमस्वरूपी आपल्याला संरक्षण देणार नाही. कायमस्वरूपी आपल्याला त्या कुटुंबासहित राहता येणार नाही. म्हणूनच आज ते घर बांधावं लागतं म्हणून. तसं या संसारामधलं सुख म्हणल्यानंतर ढगाच्या सावलीसारखं आहे, तो भौतिक सुख आहे आणि आपण गेल्यानंतर तो स्वर्गप्राप्ती त्यात होणार नाही म्हणलं. म्हणून या संसारामध्ये सुख आहे, ह्या विषयात सुख आहे, जे बोलले जातात त्याचा अर्थ ज्याला कळालेले नाही ते व्यर्थ बडबडतात. म्हणून या संसारामध्ये सुख नाही म्हणलं. जसं विषारी कांद्याला गोड म्हटलं जातो, पण ते कांदा गोड असतो का? राहणार नाही म्हणलं. तसं विषारी कांद्यासारखं हे संसारामधलं सुख आहे म्हणलं. जसं भूमिपुत्र अग्र दृष्ट असून
त्याचे नाव मात्र मंगळ आहे. एक भूमिपुत्र घर दुष्ट आहे पण त्याचं नाव मंगळ आहे. पण मंगळ आहे म्हणल्यानंतर तो मंगळ म्हणल्यानंतर तो चांगला होणार आहे का? होणार नाही. तसं ह्या संसारामधलं सुख म्हणल्यानं हे भूमिपुत्रासारखं दुष्ट आहे म्हणलं, हे मंगळ होणार नाही. हे संसारामधलं सुख चांगलं नाही म्हणलं. जसं रोहिणी मुहूर्तामध्ये सूर्यकिरणामुळे जमिनीवरील पाण्याच्या भासाला खरे पाणी समजतात, त्याप्रमाणे विशेष सुखासंबंधी ही सुखाची भाषा म्हणजे निरर्थक बडबड आहे म्हणलं. हे सर्व बोलणे राहू दे, सांग बरेच. जसं सर्पाच्या फणीची सावली उंदराला काही सुखकारक आहे का? सर्पाच्या फणीची सावली पडलेली आहे, त्याच्या खाली उंदीर आहे, मग त्या उंदराला त्याचं सुख वाटते का म्हणलं? कारण सर्प केव्हा या उंदराला खाऊन जातो ह्याचं काहीच नाही म्हणलं. मग ते सर्पाच्या फणीची सावली जसं उंदराला सुखकारक नाही, तसं या संसारामधली अशी असणारं जे आपलं जे सुख आहे तर त्या सर्पाच्या फणीच्या सावलीसारखं आहे म्हणलं. तर सर्प केव्हा आपल्याला दोष करतो याचा अंदाज लागणार नाही म्हणलं. जसं गळाला लावलेला मासाचा तुकडा, मासा जोपर्यंत पकडीत नाही तोपर्यंत तुकडा निरुपद्रवी असतो, त्याप्रमाणे कोणत्याही विषयाचा संग जोपर्यंत मनुष्य करत नाही तोपर्यंत तो अपाकारक होत नाही, तो निश्चितपणे जाण. म्हणून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगू लागले की गळाला माशाचा तुकडा लावलेला आहे. मासा जोपर्यंत त्या गळ्याला पकडीत नाही तोपर्यंत तो निरुपद्रवी आहे असं त्याला वाटतो. जेव्हा तो मासा पकडल्यानंतर तेव्हा तो गळ्यामध्ये अडकून पडतो. आणि त्याचप्रमाणे या संसारामधलं सुख आहे म्हणलं, हे माशाच्या तुकड्यासारखं सुख आहे म्हणलं. संसारामध्ये जे दिसू लागलेलं आहे माशाच्या तुकड्यासारखं आहे. संसारामधलं सुख दिसतंय आणि ते माणूस आहे ते माशी जसं गळ्याला अडकून पडून जिवंत बी राहू शकत नाही, मरूही शकत नाही, त्याप्रमाणे या संसारामधलं सुख आहे आणि त्या माणूस अडकल्यानंतर त्याला समजते म्हणलं. म्हणून अर्जुना, ह्या विशेषणामुळे येणारी पुष्टी विरक्त पुरुषाच्या दृष्टीने सूक्ष्मपणे पाहिले असता पांडुरोगाच्या लक्षणामध्ये सुजेसारखी घातक दिसते म्हणलं. हे सुख म्हणजे जसं पांडुरोगाच्या लक्षणाला पांडुरोगाचं सूज म्हणजे सुजाचं लक्षण म्हणजे जीवाला घातक आहे, तसं हे संसारामधलं सुख जीवाला घातक आहे. म्हणून विषयभोगामध्ये जे सुख असते ते प्रारंभापासून शेवटपर्यंत दुःखदायक समज, परंतु मूर्ख लोक काय करणार? संसारामधलं सुख सुरुवातीपासून शेवटपर्यंत दुःखकारक असतो, परंतु ते मूर्ख लोक आहेत, पण ते संसारामधलं सुख दुःखकारक आहे म्हणून त्या अज्ञानी लोकांना काही समजत नाही म्हणलं. ते विषय सुख भोगल्याशिवाय मूर्ख काय करणार ते? म्हणून ते विषयामधलं सुख भोगल्याशिवाय त्याला चैन पडत नाही, आनंद वाटत नाही. हे विषयातलं सुख, संसारातलं सुख म्हणजे भौतिक आहे. आपण संसारामध्ये राहीपर्यंत सुख भेटणार आहे, पण आपल्याला भगवंत प्राप्ती व्हायचं असेल तर आपल्याला असणारं जे सुख असणारं जे अक्षय सुख म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे, भगवंताची भक्ती आहे म्हणून सांगू लागली. त्या बिचारांना त्याचे यथार्थ स्वरूप कळत नाही, म्हणून त्यांच्या हातून विषयांचे सेवन घडत असते, म्हणून त्याला कळूच शकत नाही. म्हणून ते सुख काय दुःख काय त्याला कळू शकत नाही, म्हणून एकसारखं ते संसारामधलं सुख चांगलं आहे म्हणून ते असणारं जे करतात म्हणलं. जसं पोवातील चिखलातील किड्यांना त्याची कधी तिटकारा वाटतो का? जे पोवातले किडे आहेत, चिखलातले किडे आहेत, त्याला तिटकारा वाटतो का? वाटणार नाही. तसं म्हणलं जे लोक संसारामध्ये आहेत त्या पोवातील रक्तातील किड्याला जे सुख आहे तसं पोवातील किड्यातील रक्ताचं सुख हे संसारामधलं सुख आहे असं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले. त्या दुःखी लोकांचे विषय सुखरूपी दुःखच जीवन असते, कारण ते लोक संसारामध्येच दुःखी होऊन गेले. त्याला देव काय, भक्ती काय, भगवान श्रीकृष्ण काय हे त्याला कळू लागलेलं नाही. मग त्यामुळं त्याला आहे तेच चांगलं वाटतं म्हणलं. जसं चिखलामध्ये राहणाऱ्या बेडकाला पाण्यातील जलचर असल्याने विषयाने भोगाचा त्याग ते कसे करतील म्हणलं. त्या बेडकाला असणारं जे त्या चिखलामधलं सुख वाटते म्हणलं, तसे हे बिचारे भोगाचा त्याग करतील तर जे क्लेशकारण अन्य योनी आहेत त्या निरर्थक होणार नाहीत का? विषय भोगासाठी पाप आहे म्हणून पुढील जन्मी पशु पक्षी तिकडे जलचर आधीच्या योनीत जन्म घ्यावा लागतो. म्हणून या जन्मामध्ये जर आपण भगवंताची भक्ती केलेली नाही, भगवंताचं नामस्मरण केलेलं नाही, तर तो या ठिकाणी धर्मनीतीने चाललेलं नाही, चांगलं कर्म केलेलं नाही, तर पुढच्या योनीमध्ये जन्म पशु पक्षी किड्याचा जन्म घ्यावा लागणार आहे. 84 लक्ष माणसाला जन्म घ्यावा लागणार आहे. म्हणून हे अर्जुना हे धर्मयुद्ध कर म्हणू लागले. त्याप्रमाणे गर्भवासाचे दुःख बाहेर पडताना होणारे क्लेश, जन्ममरणाची व्यथा असे वेदना परंपरा चालवीत वाट कोणी अखंड व्हावी. विषय भोगाची आसक्ती असणाऱ्या जीवाला वरील कष्ट सोसावे लागतात. म्हणून असं असणाऱ्या 9 महिने गर्भवास सोसावा लागतो आणि बाहेर पडताना जन्ममरणाची व्यथा सोसावा लागतो. म्हणून या भक्तीमध्ये सुख आहे म्हणून सांगू लागले. जर विषयासक्त लोक विषयांचा त्याग करतील तर
महापातकांना कोण आश्रय होईल आणि संसार या शब्दाचा अर्थ खोटा होईल. म्हणून जे विषयासक्त पुरुषांनी विषय हे सुखवाह आहेत अशा समजुतीने विषय सेवन केले त्यांनीच अविद्या ज्यात हा जगदादी संसार सर्व मिथ्या आहे असे असून खरा करून दाखवला. ह्या विषयामधले सुख खोटं आहे पण लोक अज्ञान आहेत म्हणलं आणि ते खोटं असले सुख खरं आहे म्हणून करून दाखवू लागलेले आहेत आणि ते दुःख भोगतील आणि भोगून आहे ते पुन्हा आहे ते 84 लक्ष जन्माला येतील आणि पुढा पशु पक्षात जन्म घ्यावा लागेल. या भगवंताचं नामस्मरण केलं सौदर्भानुसार वागलं नाही तर असं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले. विचार करून पाहिले तर विषय हे अनित्य आणि दुःखरूप आहेत. यासाठी अर्जुना तो चुकून सुद्धा या वाटेने जाऊ नकोस म्हणून अर्जुना हे विषय सुख म्हणल्यानं कारण दुःखाचं कारण आहे म्हणलं आणि या विषयामधून भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. तर ह्या ठिकाणी तुम्ही युद्ध करू मी शकत नाही माझे बंधू आहेत भाऊ आहेत म्हणू लागला आहेस तर तू हे विषयाच्या सुखाला पडू नको म्हणलं. विषयाचं सुख म्हणल्यानंतर पूर्ण हे तात्पुरतं सुख आहे आणि या काही कामाचं नाही. चुकून सुद्धा त्या वाट्याला जाऊ नकोस आणि हे धर्मयुद्ध आहे हातामध्ये धनुष्यबाण घे युद्ध कर असं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले. वैराग्य संपन्न पुरुषांना विषयांचे अनित्यत्व आणि दुःखरूपत्व अप्रोक्षपणे पटलेले असते म्हणून ते विषयाचा त्याग करतात. ज्याला ज्ञान प्राप्त झालेले त्याला विषयाचा त्याग करून भगवंताची भक्ती करतात म्हणलं भगवंताचं नामस्मरण करतात. त्याप्रमाणे जगण्याची इच्छा करणारे विषयाचा त्याग करतात विषयाचा त्याग करतात. आत्मज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी काम क्रोधाची वार्ता नसते. त्यांनी देहात असतानाच काम क्रोधादी विकारांना स्वाधीन केले आहे. बाह्य विषय भोगाची वार्ता तो जाणत नाहीत. त्याच्या अंतःकरणात आत्मसुख भरलेले असते परंतु हे आत्मसुख वेगळेपणाने भोगावे लागते. विशेष सुखांचा भोग घेताना भोगता भोग्य आणि भोग ही त्रिपुटी कायम राहते परंतु आत्मसुख ते त्रिपुटीच्या पलीकडे असल्याने ते वेगळेपणाने भोगता होऊन भोगता येत नाही. आत्मसुखाचा भोग केव्हा घडतो अहंकाराचा पडदा आत्मा विवेकाने दूर होतो. जीव हा आत्म्याशी समरस होतो. त्या समरसतेमध्ये केवळ सुखमात्र वस्तू तेवढी शिल्लक राहते. पाण्यात पाणी टाकले असता ते जसे वेगळे दिसत नाही किंवा आकाशात वायू विरून जातो त्या अवस्थेत हे आकाश हा वायू ही भाषा नाहीशी होते. त्याप्रमाणे त्या मिलनात केवळ सुखच आपल्या स्वरूपाने उरते. अशी द्वैताची भाषा संपते ऐक्य होते परंतु त्या अवस्थेला साक्षी कोणी राहत नाही. म्हणून हे सर्व बोलणे असो जो न बोलण्यासारखा विषय आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रममान झालेला ब्रह्मनिष्ठ पुरुषच तेच या सुखाला जाणू शकतात म्हणलं. जे आत्मसुखाने धुंद झाले ते सतत ब्रह्मानंदात मग्न राहतात. ते संपूर्ण ब्रह्मानंद रूपी रसाचे वोतीपुतळे आहेत असे मी समजतो. ते आनंदाचे हुबेहूब प्रतिमा आहेत सुखाचे कोंब आहेत किंवा त्यांच्या रूपाने ब्रह्मज्ञानाने आपल्या निवासासाठी रम्य आश्रयस्थान बनविलेले आहे. आत्मा नात्मविवेकाचे वस्तिस्थान आहे किंवा परब्रह्माची स्वाभाविक अवस्था आत्मा ब्रह्मविद्येने सुशोभित केलेले अवयवच आहेत. ते सत्वगुणातील सात्विकता आहेत. आत्मचैतन्याचे अवयव आहेत. यावर श्रोते म्हणतात बोलण्याचा विचार राहू दे. ब्रह्मनिष्ठाच्या एक एक लक्षणाची कीर्ती वर्णन करणार. तू संत स्तुतीमध्ये रमलास म्हणजे तुझे कथासूत्राचे भान सुटते आणि मूळ कथेला सोडून वेगळ्या प्रकारची सुंदर रसाळ व्याख्यान प्रकट करतोस. तेव्हा रसाळ वर्णनाचा ओघ आवरून घे आणि गीतात रूपी दिवा प्रज्वलित कर. साधू संतांच्या हृदयरूपी राजमंदिरात मंगलमय अज्ञानाचा अरुणोदय उत्पन्न कर. असा श्री गुरु निवर्तीनाथाचा आदेश निवर्तीदास ज्ञानेश्वरांना समजला. मग ज्ञानदेव श्रोत्यांना उद्देशून म्हणाले तू श्रीकृष्ण काय म्हणाला ते आता ऐका. अर्जुना ज्यांनी मर्यादरहित आत्मसुखाच्या डोहात उडी घालून एकदम तळ गाठला आहे मग तेथेच स्थिर होऊन जे सुखरूप झाले आहेत अथवा शुद्ध आत्मप्रक्षाने जो विश्व आपले स्वरूप समजतो तो या देहातच परब्रह्म झाला आहे असे खुशाल मानता येईल. जे खरोखरच श्रेष्ठतम अविनाशी अमर्याद आहे. ज्या गावांचे विरक्त पुरुष अधिकारी निस्पृह आहेत. जे तत्व साक्षात्कारी पुरुषामध्ये वाटले गेले विरक्ताच्या वाट्याला आले आहे ते विकल्परहित श्रद्धावानासाठी सर्व काळ फलदायी होते. ज्यांनी स्वतः आपले चित्त विषयापासून हिरावून घेतले आणि ते स्वाधीन केले आहे ते पुरुष ब्रह्मरूपी झोपले असताना पुन्हा वरतीवर येऊन जागे होत नाहीत. म्हणजे ब्रह्मस्वरूप लीन झाल्याने देह तादाम्यावर येत नाही. अर्जुना ब्रह्मज्ञानी पुरुषाचे देह असणारे जे परब्रह्मरूपी मोक्ष तेच ते पुरुष असे तू समज. जे पुरुष देहातच असताना ब्रह्मभावाला कसे आले असे तू विचारशील म्हणून थोडक्यात नीट सांगतो ऐक. वैराग्याचा आधार घेऊन विषय वासना बाहेर घालून
शरीरामध्ये मन एकाग्र केले, जेथे भोयांची टोके एकमेकास सहजपणे मिळतात, तेथे इडा, पिंगला, सुषुम्ना यांच्या संयोगामध्ये दृष्टी स्थिर करून माघारी वळतात. डाव्या व उजव्या नागपुडाचे मार्ग बंद करून प्राण अपान यांचे ऐक्य साधून आणि त्यांना चित्तासह येऊन आकाश गामी जाणारे म्हणजे चिदाकाशाकडे नेतात. ज्याप्रमाणे रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याची ओळ गंगेला मिळतात आणि त्या ओळीचं मोठे रूप बनलेली गंगा जेव्हा समुद्राला मिळते तेव्हा प्रत्येक ओळाचे पाणी वेगळे काढता येत नाही. त्याप्रमाणे अर्जुना, योग्याचे मन प्राण अपानामुळे एकत्वाने चिदाकाशात समरस झालेले असताना सर्व वासना, कल्पना यांचा निराश होतो. हे संसाररूपी चित्र ज्यावर रेखाटले गेले आहे तो मनरूपी पडदा फाटून जातो. ज्याप्रमाणे सरोवरांची पाणी आटले म्हणजे त्यावर पडणारे प्रतिबिंबही उमटत नाही, अशा प्रकारे मनाच्या सरोवरती समाधीवस्थेत नाहीसे झाल्यामुळे मी अहंकारवादी विकार कोठे सापडणार. म्हणून ब्रह्मस्वरूपी लीन असणारे त्या अनुभवाचे सुख प्राप्त करणारा पुरुष देहधारी असताना ब्रह्म बनतो. आम्ही यापूर्वी सांगितले आहे की जे पुरुष देह धारण केले असताना ब्रह्मत्व पावले त्या योग मार्गाने त्या समाधीवस्थेला येतात. ते नियम यांचे अवघड चढ चढून योगाभ्याचे सागर ओलांडून ब्रह्मपदाच्या पैलतीला येतात. त्या आत्मज्ञानाच्या सामर्थ्यावर प्रपंचाचा पसारा अलिप्तपणे चालवितात. मग याच देहात मन बुद्धी शुद्ध करून सत्य ब्रह्म लीन होऊन राहतात. जेव्हा श्रीकृष्णाने आपल्या भाषणात योगमार्गाचे स्वरूप थोडक्यात सांगताच अर्जुनासारखा मर्मज्ञेश्वरता नवीन तत्व ऐकून आश्चर्यचकित झाला. ते पाहून श्रीकृष्णाने ओळखले. मग हसून त्या अर्जुनाला म्हणाले, माझ्या बोलण्यामुळे तुझे अंतःकरण संतोषित झालेले, आनंदित झालेले आहे काय? त्यावर अर्जुन उत्तर दिला व म्हणाला, देवा, आपण दुसऱ्याच्या मनातील भाव ओळखण्यामध्ये परवीन आहात. तुम्ही जगाचे जगदवंदे भगवान श्रीकृष्ण आहात. त्यामुळे तुम्हाला माझ्या मनातील अभिप्राय उत्तम रीतीने कळून आलेला आहे. हे सांगायची गरज आहे का? देवा, मनामध्ये विचारून करून जे काही विचारावे ते तुम्ही अगोदरच सर्व ओळखून घेतले. ओळखून सर्व सांगून टाकले, तरी पण तेच पुन्हा स्पष्टपणे सोपे करून मला ऐकवावे म्हणलं. सहजपणे पाहिले असता देवा, तुम्ही जो साधन मार्ग दाखविला आहे तो पाण्यातून पोहून जाण्यापेक्षा पाय उताराने जाणे जसे सोपे आहे, तसा हा मार्ग आमच्यासारख्या सामान्य जणांना ज्ञान मार्गापेक्षा सहज आहे. हा मागे आमच्यासारख्या दुबळ्या जीवांना अनुसरण्यास थोडा कालावधी लागला तरी, थोडा उशीर झाला तरी सहन करता येईल. म्हणून देवा, एक बार पुन्हा तुझा अनुवाद विस्तार झाला तरी तो योग मार्ग आरंभापासून शेवटपर्यंत नियमापासून समाधीपर्यंत काय आहे ते सांग म्हणलं. कोणत्या मार्गाने मी जाऊ देवा? येऊ करू का करू नये म्हणलं. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अरे असे काय बोलतोस म्हणलं. म्हणजे तुला हा साधन मार्ग चांगला वाटतो तर मला तो पुन्हा सांगण्यास काहीच अडचण नाही. ऐक बरे, मी आनंदाने सांगतो. अर्जुना, तुझी ऐकण्याची आवड आहे. ऐकून त्याप्रमाणे आचरण करण्याची तुझी तयारी असेल तर मग मी ज्या मार्गाचे पुन्हा मार्ग जे सांगल त्या मार्गाने तू जा, त्यात काहीच हरकत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आधीच मातेचे चित्ते त्यात आवडत्या व्यक्तीचे कारण, मग वात्सल्याच्या भावाला जी आपुरता येईल त्याच्या अद्भुतपणाची कोणाला कल्पना येईल. श्रीहरीची अर्जुनाकडे वळलेली प्रेमदृष्टी कोरोनासारखी वृष्टी आहे. म्हणजे जणू नव्या स्नेहरसाची सृष्टी हे मला कळत नाही. ती दृष्टी अमृताच्या ओतीव पुतळीप्रमाणे होती किंवा प्रेमरस प्रशांत केल्याने मस्त झाली होती. म्हणून अर्जुनाच्या प्रेमात गुंतल्यामुळे तेथून बाहेर कसे निघावे हे तिला कळेना. या श्रीकृष्णाच्या प्रेमदृष्टीचे वर्णन करावे तसतसा कथेचा विस्तार होऊन केवळ विषयांतर वाढेल, परंतु या प्रेमदृष्टीचे यथार्थ शब्दचित्र साकार होणार आहे. परंतु यात नवल ते काय, जे परमात्मा स्वतःच्या स्वरूपाचे मोजमाप जाणत नाही त्यांच्या स्वरूपाचे वर्णन दुसऱ्याने कोणी कसे करावे. मागील बोलण्यावरून बाप्पा अर्जुन ऐक असे आग्रहपूर्वक अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणतात. त्यावरून ते अर्जुनाच्या मोहात गुंतले होते. असे रहस्य त्यामागील शब्दात दडलेले आहे असे मला वाटते. अर्जुना, ज्या ज्या पद्धतीने तुला या विषयाचा उमज पडेल त्या पद्धतीने विषयाचे विवेचन मी आनंदाने करतो. तो योगमार्ग म्हणजे काय, त्याचा उपयोग काय, किंवा कोणास अधिकार प्राप्ती होते, अशा प्रकारे जे या विषयासंबंधी प्रश्न तुझ्या मनात निर्माण होतात, म्हणजे या संसाराबद्दल जे प्रश्न निर्माण होतात तुझ्या मनामध्ये निर्माण होतात, ते सर्व काही मी तुला आता सांगतो म्हणलं. तू केवळ लक्ष देऊन ऐक. अशा प्रकारे श्रीकृष्ण बोलले. ती कथा पुढे आहे, ती सांगण्यात येईल. आता मी निवर्तीदास ज्ञानदेव श्रोत्यास सांगतात की
अर्जुनाशी असलेल्या सखे भावात बिघाड न होऊ देता भगवंत हठयोग सांगतील तो प्रसंग मी स्पष्ट करून सांगतो. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अध्याय 5 समाप्त. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की